राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहिवडी येथील डबरमळा या ठिकाणी धर्मवीर कुस्ती संकुलाची उभारणी करण्यासाठी 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्या कुस्ती संकुलाचा भूमिपूजन कार्यक्रम शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, 1999 चे महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे यांच्या शुभ हस्ते शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना देखील यावेळी वंदन करण्यात आलं। यावेळी शिवसेना मान तालुका अध्यक्ष समीर बापू जाधव, नगराध्यक्षा नीलम जाधव, दहिवडी नगरपंचायतीचे आरोग्य सभापती महेश जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका प्रमुख बाळासाहेब सावंत, डॉक्टर संदीप पोळ, माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव, मिलिंद जगदाळे, सुभाष नरळे, ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे, विजयसाहेब जाधव, पैलवान विकास गुंडगे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोष दोरवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सनी खरात, त्याचबरोबर शिवसेनेचे विविध पदाधिकारी, अनेक नामवंत पैलवान, दहिवडी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते। शिवसेनेचे मान तालुका अध्यक्ष समीर बापू जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्यातून हा निधी उपलब्ध झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कुस्ती संकुलाच्या माध्यमातून अनेक नामवंत मल्ल घडवून ते या भागाचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभर पोहोचवतील असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला। समीर बापू जाधव यांच्या माध्यमातून उभारत असलेल्या या कुस्ती संकुलासाठी अनेकांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्यात। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस्तु शिवासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।